चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तुते. सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. राजाराम महाराजांचा अभंग पाहूया. मनाला काय बोध करतायत राजारामजी महाराज. सांडोनिया राजहंस कोण पुसे त्या कागास, तैसा सांडोनी ईश्वर काय मागती गवहार. सांडोनिया अमृतासी कोण मागे त्या मधाशी, चिदंबर म्हणे दास तुझ विण नसे आस. जय चिदंबर. काय म्हणतात राजारामजी महाराज. सांडोनिया राजहंस कोण पुसे त्या कागास. आता दोन्ही पक्ष्यांचा बाह्यवर्ण पाहूया. काय आहे. राजहंस कसा दिसतो. दिसायला अगदी शुभ्र पांढरा आहे. आणि त्याचा गुणधर्म काय आहे. राजहंसाला गुणधर्म काय दिलेला आहे त्याला, की क्षीर आणि पाणी म्हणजे दूध आणि पाणी दोन्ही तो वेगळा करून फक्त दुधाला पितो आणि पाणी सोडून देतो. हा त्याचा गुणधर्म आहे. हा त्याला दिलेला ज्ञान आहे देवानी. आणि काग बाह्यवर्णाने काळा दिसणारा आणि त्या आपल्या पर्यावरण स्वच्छ करणारा, नुसतं इकडे तिकडे मेलेले सगळे खाणारा तो असा तो काग आहे. आता आपण आतल्या गूढार्थाकडे जाऊया. सांडोनिया राजहंस. राजहंस म्हणजे शुद्ध ज्ञान. शुद्ध ज्ञानला सोडून कोण पुसे त्या कागास. काग म्हणजे काय. हा प्रपंच जो अशाश्वत आहे त्याच्या मागे आपण धावतोय. कोण पुसतोय त्याला. राजहंसाचा अजून एक आपण विचार केला तर संत सत्पुरुष सद्गुरू हे राजहंसासारखे असतात. आणि कागास म्हणजे जे ढोंगीपणा करतात, दांभिक भक्ती करतात, त्यांनाही आपण काग म्हणू शकतो. तर कोण पुसणारे अशा लोकांना जे दांभिक भक्ती करतात. आणि राजहंसाला सोडून तुम्ही कोण पुसणार त्याला. कोणीच नाही. तैसा सांडोनी ईश्वर काय मागती गवहार. देवाला विसरून काय गवहार जण म्हणजे मूर्ख अज्ञानी विषयवस्तूच्या मागे धावत आहेत. त्या विकारांच्या बळी पडून, विकारांच्या मागे जाऊन त्यांच्या बळी पडून काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्याच्या मागे धावून आपण ऐहिक वस्तूंच्या तुच्छ वस्तूंच्या मागे जाऊन देवाला मागणी घालतोय आपण. हे गवहार लोक करतात. अज्ञानी मूर्ख लोक असे करतात. म्हणतात काय मागती गवहार. देवाला सोडता का तुम्ही. ज्याने आपल्याला श्वास दिलेला आहे. नित्य आपल्याला 21,600 श्वास दिलेला आहे देवानी. ते श्वास ज्यांनी दिलेले आहे त्या परमात्म्याला विसरून आपण काय वस्तू मागतोय. एक बंगला, एक गाडी आणि या विषय वस्तू मागतोय. त्याने काय होणार आहे, काय सुख मिळणार आहे आपल्याला. विचार करावा लागेल आपल्याला. सांडोनिया अमृतासी कोण मागे त्या मधाशी. अमृतासी म्हणजे शुद्ध ज्ञान जे आहे. परमात्माचा जो आनंद आहे, परमानंद, त्याच्याकडे जेव्हा आपण प्रेमाने बघतो, त्याच्याशी ती प्रेम लागून जाते, त्यावेळेला जो शुद्ध ज्ञान वाहत असतो, तो शुद्ध प्रेम धारासारखी वाहत असते. ती अमृतधारा. ते सोडून मधाला कोण मागतोय हो. ते निरनिराळ्या कंपनीचे मध आहेत आज. पोंडा घाटने, डाबर हनी ने अजून काही झंडूचे हनी असे सगळे मध आहेत. ते मध कोणी चाटणार आहे का. तात्पुरता आहे तो, क्षणभंगूर आहे. अशा च्या मागे कोण जात आहे. अमृत सोडून कोण मागतोय मधाला. म्हणजे तात्पुरत्या सुखाला कोण मागतोय. ज्याला झाली जाणीव की अमृत माझ्या आतमध्येच आहे, म्हणजे परमानंद परब्रह्म वस्तू माझ्या आतमध्ये आहे, तर तो अमृताची धारा माझ्यातच सतत वाहत असते. हे ज्याला जाणीव झाली तो बाह्य वस्तूवरती कशाला लक्ष ठेवणार. चिदंबर म्हणे दास तुझ वीण नसे आस. चिदंबर दास राजारामजी म्हणतात तुझ्या वीण दुसरं काही आस नाहीये मला. कशाचीही आसक्ती नाहीच आहे. फक्त तुझी भक्ती करावी. तुझ्या चरणाकडे माझे लक्ष असावे. एक ध्यान एकनिष्ठ होऊन एकवट होऊन मी सतत तुझा ध्यान करतोय. ध्यानी मनी तूच आहे. जागृत स्वप्न सुषुप्ती सर्व काळी चित्त ठेवी चक्रपाणी असा अभंग आहे. तर
तुझं विण नसे आस, काहीही आसच नाही आहे मला. तुला एकदा भेटलं, तुझं सगुण स्वरूपाचं दर्शन झालं, निर्गुणाचं दर्शन झालं, तर तुझ्याशिवाय मला काय हवं आहे परमात्मा? चिदंबरा, दुसरं काहीच मला नको आहे. म्हणून काय केलं राजाराम महाराजांनी? टाळ घेतलं, चिपडी घेतली, विणा घेतली आणि आपल्या गळ्यात स्वामींचे चर्मपादुका घालून जगभ्रमण करू लागले. स्वामींचे लीला, स्वामींचे नित्य आख्यान लिहून, अभंग लिहून लोकांना बोध केला. आनंद वाटला सर्वांना. काय म्हणाले ते? व्हावं आनंदा सर्वासी, दासमनी इच्छा ऐसी. अशी मनात इच्छा होती की सर्वांना हा आनंद मिळावं. एक त्यांच्यापुरती ठेवून घेतलं नाही त्यांनी. नाहीतर आपण स्वार्थी लोक आहोत. काय करतो? सगळं आपल्यापुरतीच पाहिजे आपल्याला. जे काय वस्तू मिळतं ते आपल्यापुरती, कुणाला द्यायची बुद्धी होत नाही. पण संत आणि सत्पुरुष कसे माऊलीसारखे असतात, विशाल मनोवृत्तीचे असते त्यांचे हृदय, करुणेचा सागर म्हणतो आपण. आणि त्यांना असं वाटतं की आपण हे जाऊन आनंद सर्वांना वाटावा, म्हणून जगभ्रमण करून त्यांनी सर्वांना तो आनंद वाटला. स्वामी नामाचा प्रसाद सर्वांना वाटला आणि सर्वांना आनंद पोचवणे हेच त्यांचा एकमेव लक्ष जीवनात होता. आणि ते करून ते स्वामीत ऐक्य होऊन गेले. जे आपण आरतीत म्हणतो, कापूर आरती ओवाळू ईश्वरा, ऐक्य होऊन गेले. मग आपण सुद्धा तो प्रयत्न करूया आणि मनाला जो बोध केलेला आहे त्याचं चिंतन मनन करून कृतीत आणून आपण कृतार्थ होऊया. नरजन्म जे आहे अमूल्य आयुष्य असे नरदेही, त्या नरदेहाला वाया घालू नका. वाया एक एक क्षण आपला अमूल्य आहे, तो वेळ घालू नका, दडवू नका. सगळं वेळ आपलं ध्यानी मनी चिदंबरच राहू द्या, अशी प्रार्थना करूया. राजाराम महाराज चरणी अभंग पुष्प वाहून सर्वांचा भलं होवो. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. जय चिदंबर.